हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मिक्स डाळींचे सांडगे करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण मिक्स डाळींचे सांडगे करणार आहोत. तर पहा, इथे मी डाळी घेतलेल्या आहेत. तर मी इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तर इथे मी 1 वाटी भरून चण्याची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 वाटी भरून मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर 1 वाटी भरून इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर पहा, इथे मी अर्धी वाटीच तुरीची डाळ घेतलेली आहे, कारण माझ्याकडे तुरीची डाळ खूप कमी होती म्हणून मी फक्त अर्धी वाटीच घेतलेली आहे. जर जास्त असती तर पूर्ण 1 वाटी भरून तुरीची डाळ घेतली असती. आता पहा, मी 1 वाटी भरून अख्खा मसुरा घेतलेला आहे. आता पहा, मी चण्याची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसुरा या सगळ्यांपासून आपण सांडगे करणार आहोत. खरं म्हणजे ना, सांडगे करताना ना मटकीचा वापर करतात. मटकीची डाळ असेल ना ती, किंवा आपली जी अख्खी मटकी असते ना ती. आता माझ्याकडे मटकीची डाळही नाही आणि मटकीसुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे मी मटकी स्किप केलेली आहे. आणि पहा, सांडगे करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळींचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकतात. फक्त एवढंच सांगते की जी चण्याची डाळ आहे ना, तर थोडं प्रमाण थोडं जास्त ठेवा किंवा समप्रमाण ठेवलं तरीही चालेल, कारण चण्याच्या डाळीमुळे एक बेस मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चण्याच्या डाळीमुळे छान मस्त चव येते. आणि चण्याच्या डाळीमुळे चव येतेच, पण त्याच्यामध्ये समजा मटकीची डाळ असेल किंवा अख्खी मटकी असेल ना, तर हे जे सांडगे आहेत ना, या सांडग्यांची भाजी चवीला एकच नंबर लागते. तर पहा, मी इथे एक असं मोठं भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये मी सगळ्या डाळी एकत्र केलेल्या आहेत. आता माझ्याकडे ना मटकी नव्हती म्हणून मी तिथे मसुरा ॲड केलेला आहे. तुम्ही इथे मसुरा ॲड करू शकतात किंवा तुम्ही मसुराची डाळसुद्धा ॲड करू शकतात. माझ्याकडे मसुराची डाळ नव्हती म्हणून मी अख्खा मसुरा ॲड केलेला आहे. सगळ्या डाळी छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि पाणी ॲड करून ह्या डाळी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या डाळी बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे. झाकण ठेवून 3 ते 4 तास या डाळी पाण्यामध्ये छान मस्त आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत. आता इथे पहा, 4 तास झालेले आहेत. इथे आपल्या सगळ्या डाळी छान मस्त अशा भिजलेल्या आहेत. आणि सांडगे करताना ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही डाळी घेऊ शकतात, कारण सांडगे हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. पण एवढंच सांगते, तुम्ही मिक्स डाळींचे सांडगे करा किंवा त्याच्यामध्ये तुम्ही इतर कडधान्य तुम्ही ॲड करा, पण या सांडग्यांची भाजी जेव्हा आपण करतो तेव्हा ती भाजी एकच नंबर लागते. तर पहा, इथे मी एक असा जाळीचा बाऊल घेतलेला आहे. त्या जाळीच्या बाऊलमध्ये ह्या ज्या सगळ्या डाळी आहेत भिजल्या, त्या सगळ्या मी ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. म्हणजे हा जो जाळीचा बाऊल आहे ना, या जाळीच्या बाऊलमधून डाळींमध्ये जोही काही एक्स्ट्रा पाणी असेल ना, तो निघून जाईल. तर चला, इथे मी लसूण घेतलेला आहे. तर पहा, इथे मी लसणाचा पूर्ण 1 कांदा घेतलेला आहे. लसणाचा पूर्ण 1 कांदा सोलून घेतलेला आहे. इथे मी 2 चमचे जिरं घेतलेलं आहे आणि थोड्या भिजवलेल्या डाळी घेतलेल्या आहेत. तर पहा, इथे आपण लसूण, जिरं आणि हे थोड्या डाळी या आपण वाटून घेणार आहोत. तर पहा, मी याच्यामध्ये डाळी का ॲड करणार आहे माहीत आहे का? कारण ना लसूण ना ग्राइंडरमध्ये ना असा अख्खा ग्राइंड नाही होत, म्हणून काय करायचं आहे, थोड्या भिजलेल्या डाळी ॲड करायच्या आहेत आणि याच्यामध्ये पाणी ॲड करून छान मस्त याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. तर पहा, ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी लसूण, जिरं आणि डाळी ॲड केलेल्या आहेत आणि पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे थोडंसं. आता छान मस्त याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता, इथे छान मस्त आपली पेस्ट तयार करून झालेली आहे. आता पहा, ही पेस्ट करताना खूप जण याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता याचासुद्धा वापर करतात, पण इथे मी तिखट सांडगे करणार आहे, त्याच्यामुळे मी फक्त मसाला वापरणार आहे, म्हणून मी इथे मिरची स्किप केलेली आहे. आता आपल्याला ह्या ज्या डाळी आहेत त्या ग्राइंड करून घ्यायच्या आहेत. तर पहा, इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये भिजवलेल्या डाळी थोड्या थोड्या ॲड करायच्या आहेत आणि त्या आपल्याला दळून घ्यायच्या आहेत.
सगळ्या डाळी एकदम ग्राइंडरमध्ये अजिबात ॲड करू नका, त्या म्हणजे अशा वाटल्या नाही जात, म्हणून फक्त थोड्या थोड्या डाळी ॲड करून आपल्याला त्या छान मस्त दळून घ्यायच्या आहेत. तर पहा मी त्या छोट्या भांड्यामध्ये त्या सगळ्या डाळी मी ग्राइंडरमध्ये ग्राइंड करत होती, पण ते काही ग्राइंड नाही झालं, म्हणून पहा इथे मी माझ्याकडे हा जो स्टीलचा भांडा आहे, तर मी ह्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या डाळी मी ग्राइंड करून घेतल्या. तुम्हाला माहिती आहे आपण इडली डोशाचा बॅटर ज्या भांड्यामध्ये दळतो किंवा ग्राइंड करतो त्याच भांड्याचा मी वापर केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता ह्या डाळी अशा पद्धतीने आपल्याला ग्राइंड करून घ्यायच्या आहेत. दळताना आपल्याला पाणी अजिबात ॲड नाही करायचं. तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे खूपच कोरडं आहे, तर अगदी तुम्ही 3 ते 4 चमचे तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करू शकतात, पण जास्त पाणी अजिबात ॲड करू नका. तर पहा मी अशा पद्धतीने ही डाळ छान मस्त या सगळ्या डाळी अशा पद्धतीने मी ग्राइंड करून घेतलेल्या आहेत. आता इथे मी 2 चमचे मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे मी आपण जे लसूण, जिरं आणि कडधान्याची जी पेस्ट तयार करून घेतली होती ती ॲड करूया. इथे मी 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे इथे मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आता पहा याच्यामध्ये मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. आता हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आणि पहा आपण जेव्हा ही डाळ ह्या सगळ्या डाळी जेव्हा आपण दळतो ना, त्यांना दळल्या नाही जात. त्याचं कारण म्हणजे असं की ना ह्याच्यामध्ये चण्याची डाळ असते, ती दळायला थोडासा वेळ लागतो, म्हणून तुम्ही अगदी थोडंसं थोडं पाणी ॲड करून तुम्ही या सगळ्या डाळी तुम्ही ग्राइंड करू शकतात. तर पहा इथे आपल्याला अशी ना प्लॅस्टिकची कॅरी बॅग वगैरे असेल ना, तर ती घ्यायची. मी तुम्हाला फक्त दाखवते आपल्याला सांडगे कशा पद्धतीने या प्लॅस्टिकवरती आपल्याला ठेवायचे आहे. तर पहा अगदी हातामध्ये असं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि अगदी बोटांच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हे सांडगे टाकून घ्यायचे आहेत. तर पहा माझ्याकडे ना प्लॅस्टिकच्या अशा मोठ्या अशा कॅरी बॅग होत्या. तर मी काय केल्या माहिती आहे का, एका साईडने म्हणजे एल साईजने त्या छान मस्त अशा कट करून घेतल्या आणि त्या कॅरी बॅगवरती मी हे जे सांडगे आहेत हे सांडगे मी टाकलेले आहेत. तर पहा इथे मी तिखट म्हणजे अगदी लाल तिखट टाकून मी हे सांडगे तयार केलेले आहेत. खूप जण आलं लसूण मिरची पेस्ट याचा वापर करतात, पण हे जे लाल सांडगे असतात म्हणजे मसाल्याचे सांडगे खूप छान लागतात. तर पहा इथे मी खाली चादर अंथरलेली आहे. या चादरीवरती मी या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग छान मस्त अशा अंथरून घेतलेल्या आहेत. पहा अशा पद्धतीने मी ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीवरती छान मस्त सांडगे मी टाकून घेतलेले आहेत. आता हे जे सांडगे आहेत तर मी पंख्याखाली 3 दिवस पंख्याखाली मी सुकून दिलेले आहेत आणि त्यानंतर हे सांडगे मी एका परातीमध्ये ट्रान्सफर करून 2 दिवस पुन्हा मी पंख्याखाली मी छान मस्त सुकून दिलेले आहेत. असे मी 5 दिवस हे सांडगे मी पंख्याखाली छान मस्त सुकवून घेतलेले आहेत. तर पहा रात्रभर आपला पंखा चालूच असतो, तर रात्रभर पंख्याखाली आणि दिवसभर छान मस्त आपल्या रूम टेम्परेचरमध्ये हे सांडगे छान मस्त असे सुकतात. अजून एक गोष्ट सांगते, आपण जर टॉवरमध्ये राहत असू किंवा बिल्डिंगमध्ये राहत असू तर आपल्या आजूबाजूला म्हणजे ऊन असं नसतं, त्यावेळेस तुम्ही पंख्याखाली सुकवू शकता. मी हे सांडगे सगळे पंख्याखाली सुकवून घेतलेले आहेत. फक्त थोडा जास्त वेळ लागतो. अगदी 5 दिवसामध्ये हे सांडगे छान मस्त पंख्याखाली आणि रूम टेम्परेचरमध्ये खूप छान मस्त सुकतात. तर पहा इथे आपले सांडगे मस्त तयार झालेले आहेत. एका काचच्या भरणीमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेले हे सांडगे आणि हे सांडगे वर्षभर खूप छान मस्त टिकतात. अजून एक गोष्ट सांगते, या सांडग्यांची खरी आठवण पावसाळ्यामध्ये येते. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने सांडगे नक्कीच करून पहा.